नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ। लालबागच्या राजाची ही कहाणी तुम्हाला माहित आहे का? आणि का म्हणून म्हणतात लालबागच्या राजाला नवसाचा गणपती? गणेशोत्सवातील 10 दिवस लालबागच्या राजाची सगळीकडे चर्चा असते। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक दूर दूरहून येतात। अगदी तासनतास रांगेत उभे राहून राजाचे क्षणिक दर्शन घेतात। मात्र हे दर्शन इतके अलौकिक असते की भाविक बाप्पाच्या भक्तीत ते 2 क्षण तल्लीन होऊन जातात। का बरं लालबागच्या राजाची सगळीकडे इतकी चर्चा असते? लालबागच्या राजाला नवसाला पावणारा गणपती का म्हटले जाते? काय आहे याची कहाणी? चला आपण बघूयात। मुंबई 1934च्या काळात व्यापार अग्रगण्य होता। अगदी दिल्लीला देखील मागे सोडेल असे व्यापार होते। उद्योग त्या काळी मुंबईत तग धरून होते। तसेच समुद्र किनारा जवळ असल्याने ब्रिटिशांना व्यापारासाठी सागरी मार्ग उपलब्ध होता। हळूहळू मुंबईत टेक्सटाईलचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढू लागला। मुंबईच्या परळ भागात कापड गिरण्या अस्तित्वात आल्या। लालबाग परळ या भागात अनेक कापड गिरण्या बांधण्यात आल्या। यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला। ज्या लोकांना गिरण्यांमध्ये काम मिळाले ते कामगार लालबाग परळ मध्ये राहू लागले। लालबाग परळ मध्ये आता वस्तीचा विकास झाला। आजूबाजूचा परिसर विस्तृत होऊ लागला। मुंबईचा देखील झपाट्याने विकास होऊ लागला। मात्र कापड गिरण्यांचा विकास पाहता कारखान्यासाठी जागा कमी पडू लागली। मग त्या काळी इंग्रजांनी लालबाग परळ मधील पेरू चाळ हटवून तिथे कारखाना बांधण्याची योजना आखली। तिथल्या मासे विक्री करणाऱ्या लोकांपुढे आता प्रश्न निर्माण झाला। त्यांच्या व्यवसायावर गदा येणार होती। त्या काळी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। मुंबईत देखील हा उत्सव काही ठिकाणी साजरा केला जायचा। मग सर्व मासे विक्रेत्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाला नवस केला, हे बाप्पा आमच्या व्यवसायाला हक्काची जागा मिळू दे। त्यांनी मग यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली। त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले। 1 वर्षभरात या मासे विक्रेत्यांना मार्केट मिळाले। सन 1934 मध्ये लालबागच्या या मार्केटमध्ये सर्व मासे विक्रेत्यांनी गणपतीची मूर्ती आणून तिची गणेशोत्सवात स्थापना केली। या मूर्तीची पहिल्या वर्षातच नवसाला पावणारा गणपती अशी ओळख झाली। तसेच तो लालबाग परळच्या मार्केटमध्ये बसवण्यात आल्याने त्याला लालबागचा गणपती लोक म्हणून ओळखू लागले। लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा त्यांचा राजा म्हणजेच त्यांची ओळख लालबागचा राजा अशी कायमची झाली। हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्याने आजही लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी कित्येक तास तहान भूक हरपून रांगेत उभे राहतात। आपल्या लाडक्या राजाचे क्षणिक दर्शन जरी मिळाले तरी भाविक आनंदी होतात। अशी आहे लालबागच्या राजाची कहाणी। तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी माहिती होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।